भेटलीच नाही तर अरे कसं कसं लागत होतं माहिती आहे का? हा अबे गावात गोष्टीची त्याच्या ऐकू द्या माहिती आहे त्याच्या का? ऐकू द्या पुढं पुन्हा दादाच्या सीमेमध्ये बरंच नाही लागली. हा एक तर मला पोटे साफ नाही होत. का करू? पोट नाही साबू नाही तर 2 दिवस झाले खातो. पण जाऊ नाही. खाती पण आहे की नाही लागली आणि आजच नाही काय? काढून कोण देतं? खेळ मिया. 10 रुपये नाही दे मला यातला. कोटी कुठे नेऊन पैसे ते कामाला. आणि माहिती आहे का? घरात लावून मला तराशी येते. एकटीला जेव्हा अंगात फिरवले कोणा पुरुषांना बोलू नाही दे त्या पोरी तरी यादी माहिती घरी खेळायला म्हणतात तुझ्या आधा कावलेला कुत्र्यावानी करते या बोलले इटरले येते कुत्रे बाहेर की माझ्या आजीला लुटलं नसतं माझ्या माझ्या आजीने फिरवणं आपल्या अंगात नाही बसत पण आजीने धुतलं भाऊ माझ्या आता गेला कुठे उद्या सकाळपासून घरात मम्मी दुकानातच बसला नसेल हा गेला कुठे जाऊ दे नाही आता कुठे आला गेला मला पाहिलं दिलं ना होते मग कुठे पण आता इथे ठेव कुठे मागच्या वेळेस आपल्या मध्ये बांधून ठेवलं ठेव आणि सकाळ फेकलं जागलं माझ्या वडिलांनी गुळाचं बांधले होते मग का केलं ते धोतर काढून ठेवलं आपल्या धोतर नाही जाणं म्हणून आपला धोतरही नेऊन कसं फेकलं मग आता हे ठेव कुठे मागे ठेवर दिसला का ते समजून जातं यायची आता बरोबर आहे ढिली विगत म्हणून पूरक ते प्रकाश बुडग्याला आम्हाला नसे का माहित अबे 1 कोटी द्यायचे मोठा गण आणला मोठा गण आणला असं नाही का पेटीमध्ये कोण्या पेटीच्या सिमटीत कोण्या कोणत्यामध्ये असा खावाचा लपवून ठेवते मला खाऊ नाही द्या लाडू नाही पण लाडू आणणार लाडू लपवणे ठेवले पण असं नाही म्हणून धर बेटा खाऊन टाकतो कार्यक्रम कमी ऐका खेळ गोटा साहेब खरंच लागतं खरंच नाही का माझ्याला हे तेजरी म्हणलो चले तिथे दंडावर जाऊन म्हणलं दंडावर काय खाऊन असं होतं हाय काम होतं तुरी पुरून आता लाखोचं सेवे लागले चांगलं नाही का ते माझ्या आलेले पीते तुझं आता असं काय करून धावते म्हणजे माझ्या जवळ मला तर काय करू मी जेवण पोरगी तू माहिती का एक पोरी नाही माझ्या नंद्याचं ना माझं कधीच लग्न नाही होऊ दे माहिती कुठं रान हल्ले आता तसं पैशाला पण मी ह्या नंद्याला सांगलं होतं एवढं हा आला काम नाही अजून किती वाट पाहू मी याची नंद्या का अरे येऊन तर त्या भडव्याने काय कोण होतं मोठा नंद्या काय नाही असं बसलं नाही का व्यायाम करत होतं त्या शांताजी नावाला असं फुगून राहिलीस म्हणते असा व्यायाम करण्यापेक्षा तो रामदेव बाबाचा व्यायाम करत जा ना साफ होईल तुझ्यासाठी होत का मुलं तुझ्यासाठी होत का अरे ते पाहुणे येणार आहेत पाहुण्यासाठी चिवडा बनवायला ठेवलं होतं ते मुलं थांबत दिस का तो लाडू त्या विद्याबाईच्या घरून आणलं होतं लाडू तिने दिलं नव्हतं मला खावासाठी हो का खावासाठी खाऊ नका एकटीच खाशील का दिवसभर खात करते
चांगला बनवलं दुधाचे होत का बाबा चांगली बनवते ते तुला कसं मी काय समजत का दिवसभर खात राहते पाण्यामध्ये पोकून राहते ताटभर भात घेते घंटाभर जेवते आणि 3 वेळा जाते नाही संडासही माझा का तरचून गेला तुझ्या पायी सर्व पुरा भरून गेलाय काय तुला आज सांगून ठेवता तुला आज चांगले श्रीमंत पाहुणे पाहायला येणार आहे हा चांगली सजून जसून राय आणि ह्या अशा तुट्या नको बाग चांगली नाही का पोकरी साडी घाल आणि एकच लंबीवाली तुटी घाल या पोराला आवडते हा पोकरी साडी घालू का तुझ्या धोत्राची साडी घालू का कोणते ते मला या मुलाची साडी आहे तुला माहिती कुठे बोलत नाही ना का बाबा ते तेजीच्या मायले जाणं मागणं तर ते काष्टी साडी नाही घाले का काष्टी साडी किती गुणून बसून मी काष्टी साडी घालते मागे माझी पाला त्याची नाही तर ते आपली साडी काय लावले हा? घेऊन येते ना एक साडी या बकरीला सांगलो का देत जा तर नाही आता तर काय तिच्या मागे डोक्यावरून जातेस ना मग आणि ते बिना कामाला त्या पांठेला दिसली त्या दिवशी खरं खात ते खरं काम नाही काय तुला काय करायला लागते डोक्याच्या पोरीच्या मागे फिरते सोबत तोंड वाजवतात हा पहिला घे भाजीपाला आणि चांगला स्वयंपाक बनवतो हा बनवतो हा का बनवशील इकडे का बनवशील काय बनवू समोसे बनवतो त्या पोराला आवडतात म्हणते नवस कसे बनवशील सांग ना बनवता तरी येते का आणि नुसत्या किलपा लावायला होते का ते सही आहे बाबा बनवीन नाही तर का बनवीन मी चांगली हा. अशी बनकीच्या पोळ्या लाटेन वारे पट्टे आणि ती भेंड्याची चटणी कुचकी वारे पट्टे. आणि मग उकडत्या पाण्यात सोडीन मग ते आलूची चटणी का बालुशाही मध्ये टाकशील का बापरे हे असे तुला समोसे बनवायला कोणी शिकवलं कोण शिकवते तुला असा हा तूच तर हो. शिकवलं म्हणते ती आजी मेली तेव्हापासून मला साधा पापड नाही मोडताय भुजला मला म्हणते गाणं म्हणे का? चांगले पाहुणे येणार आहेत पाहिले माझ्या नातनीले आता भेटतील बे नंद्या भडव्यातून अबे पोरगा नाही का लंगडानं तेरसाय म्हणून का झाला अबे 100 एकर शेती आहे माल गुजार माणसाचा आजे सासरा म्हणून केवढी इज्जत वाढव माझी गावामध्ये आता येणं भेटतो ह्या बकरीने झाडझूड नाही केलं हे 3 मुलं ठेवलं एकाचे हक्का अरे 10 रुपये पाहिजे अरे गाणं म्हणे का अबे हा गाणं कोणी आहे का घरात हो मी आम्ही बसला जाऊ बाबा पण तुम्ही इकडं काय मी डॉक्टर झुंझुनवाला काम करतो चुनचुनवाला सरकारी हॉस्पिटल फ्रॉम इंडिया गव्हर्नमेंट डॉक्टर साहेब तुम्ही इकडं आमच्या घरी काय द्यायला तुमच्या नातींना बघायला आलो आमच्या नातीला पाहिले हाय याला बापरे म्हणजे माझी नाती एवढी फेमस झाली का काय आहे बकरी चांगली आहे म्हणजे गाव बसारे लोक येतात माझ्या घरी स्वतःहून पाहिले माझ्या नातीला नाही मस्त चांगला दिसते हा पेटी पेटी निघली याची मस्त केस चांगले आहे याची माहिती बेटा काय माझ्या नातीले 2 नवरे एक बालगुजार नाही एक डॉक्टर साहेब तुम्ही नाही का हो म्हणाजी मी ना का एका आंगलीवर नाही का माझ्या नातनीला लग्न तुमच्या नातनीच्या लग्नाचा आणि माझा काय संबंध बाबा तुम्ही पावाले आलो म्हणता ना माझ्या नातनीला हे बघा पावायला म्हणजे तुमच्या नातीची तब्येत तपासायला आलो माझी नाती तर चांगली खात होती चांगली खंडणी आहे ते डॉक्टर साहेब तुम्हाला तरी काय गैरसमज झाला असेल माझी नाती मस्त चांगली आहे दणकट आहे चांगली काही तब्येत खराब नसेल तुम्ही जा हे बघा आम्ही तब्येत तपासल्याशिवाय जाणार नाही बाबा डॉक्टर ती काय जबरदस्ती आहे का हो. म्हणजे माझी नाती तब्येत तिची आम्ही तपासून नाही तर नाही तपासून आमची मर्जी झालं का आपल्या घरी हे बघा तुमच्या नाती
च्या विरुद्ध तक्रार आलेली आहे. माझ्या नातीची तक्रार करा तुमची नाती गरोदर आहे. अबे माझ्या नातींच्या अजून लग्न होत आहे आणि गरोदर आणतच का? लग्नाचा आणि गरोदरपणाचा काय संबंध? म्हणजे तुमची नाती गरोदर आहे गरोदर आहे आणि अशी तक्रार त्या तुमच्या होणाऱ्या बाळाच्या बापाने आणि तुमच्या नातजावाने केलेली आहे. वासनाचं वय. सांगत नाही काय नाही. डॉक्टर साहेब तुम्ही खरं सांगत आहात का? हा? आता या बकरीचा काही खरं नाही. ए, संगे! आई, बाहेर ये! नुसती खात्रातच पहिलं बाहेर ये! काय झाला म्हणजे काय झाला? सगळं सत्यात असते. गेलं. नाही, नाही. नमस्कार भाऊ नमस्कार माझ्या बहिणी राहिल्यात म्हणजे? हो अरे मला समाजामध्ये कोण दाखवायला जागा नाही ठेवली तू पाणी आण माझ्या दुकानात खाणार म्हणजे मला सांग पोटामध्ये काय आहे? पाणी आणशील बाकी गुन्हे नाही. अरे त्या दुसऱ्याचा पोरगा आपल्या पोटामध्ये धरून धरून फिरत आहे आणि एवढ्या दिवसाची मला साधी गोष्ट नाही माहिती. अरे तुम्हाला पैसे दिले दिले आम्ही बघा लक्षणे पण ते दिसत आहे. मला 100% खात्री पटलेली आहे की तुमची नाती गरोदर आहे. तुम्हाला पाहिल्याबरोबर उलट्या चालू झालं ना. बरोबर आहे. तुमच्या नातीने नवीन वेबसाईट खोलली आहे oxbaba.com. भडव्या नंद्या अरे भडव्या माझ्या घरी येऊन गणपती मांडला भडव्या अरे याच्यासाठी तुला घरी ठेवत होतो का? मी काय म्हणतो काहीतरी याच्यावर उपाय करा ना जी. आहे उपाय आहे. तुम्ही आपल्या नातनीचं लग्न नंदुशीन करून देऊन द्या. नाही डॉक्टर साहेब तुम्ही नाही का मला कोट्या विहिरीत जीव द्या म्हणला नाही तरी चालत पण मी माझ्या नातनीचं लग्न त्या नंद्या सोबत नाही लावलं. तो का पोरगा होता जी त्याचे केस कसे ते गुंडरे केस बारका अजी तुमच्यासारखा असा खात्या पेच्या घरचा असताना तर तसा तरी चांगला असता पण तो नंद्या मग नाही. एक काम करा डिलिव्हरी होऊ द्या नातवाशीन खेळा. तुम्ही पहिलं बसायची मी बसू शकत नाही बाबा काढून आणि मी बसल्यावरही हालतो. झोपल्यावर कसं करायचं? तुम्ही एक काम करा तुम्ही नका डॉक्टर तुम्ही इथं पोट पाडून द्या. ठीक आहे आत्ताच्या आता तो काम होऊ शकते पण त्यासाठी खर्च लागतो. गरीब माणसाची पोट तापवायचा मुलगा माणूस हा मला पोरगा इण्याचे सुन इण्याचे आणि मला कोणीच नाही फक्त हे बिचारी नातीनेच ऐकली. मग नातवाशीन खेळा. नाही डॉक्टर साहेब तुम्ही कायम करा पण किती लागायची पैसा थोडासा 2-4 हजारात करून द्या. या कामाचे जास्त घेत नाही फक्त 50,000 देऊन द्या. 50,000 डॉक्टर साहेब काहीतरी कमी करायची काहीतरी कमी करायचं त्यातल्या थोडं. ठीक आहे मी दयाळू माणूस आहे 1 लाख देऊन द्या. दिसते ना ठीक आहे साहेब आता तुम्ही म्हणतात तर ते ठीक आहे पण या फक्त या कामासाठी तुम्हाला पैसे देता काय तर 1 रुपया खर्च नसतो केला. आहे ना बकरे ह्या एवढ्या कामासाठी मला 1 लाख रुपये द्यावं लागते. अरे या एवढ्या पैशामध्ये तुझ्या 3 डिलिव्हऱ्या झाल्या असत्या. लवकर करा इथंच होऊन जाईन. सगळ्यात तुझ्यासाठी करणार ना हा. मग का तुझ्या आजा जिंदगीत आपण गुडघे होऊन
पण लग्न लावून देणार नाही. मग हा दिमाग लावा लागला. आता बा तू सांगतो तुझ्या आजकडून पैसे घेऊ ना आपण समोरचा बरोबर संसार थाटू. मग माझा आजा तुझ्या आज इकडे ये. आता आजा गेलाय पैसे आणायला अंदर. त्याची पेटी काही लवकर गुल नाही आहे ना. तोपर्यंत एक काम कर ना. आता एवढा चांगला काम केलं एवढी मेहनत घेतलो तर एक पप्पी दे ना. माझा आजाला ना तुझ्या आजा कुठे येते तर लाख खुलत्या तुला पण माहित आहे ना. मला देऊ लागते. तुला ठेवच लागते नेहमी नेहमी. तिने पप्पी दे ना. पण आजाला ओपलं कर. जास्त चालतंय. ह्या उलट्या करायच्या पहिले विचार करायला पाहिजे होता. बघ, आता होता झाला. शेच्या घरी गुंडू वाजेने पुष्पासाठी कपार खाते. काय सांगावं? 1 लाख मोठ्या मेहनतीने जमवलं होतो का? नको. संध्याचा गणपती येती मांडली पण आता विसर्जनासाठी याने पैसे द्यावे लागत आहेत. ते 1 लाख. काही नाही दिलं ह्या कामासाठी दिलं समजलं का? हे बघा जास्त खिचाव काचाव करू नका वेळ करू नका. हे औषधी लिहून देतो. हो लिहून द्या लिहून द्या. तेही लागल कधी? हो किती पैसे लागतील? 17,000 की होईल. अबे एवढ्या पैशामध्ये सार्वजनिक गणपतीचं विसर्जन. लवकर जा उशिरा या. एक कोणी भेटेल तू खेड्याला येते गावात नाही भेटत का? ही स्पेशल औषधी आहे. स्पेशल काम करायचं आहे. तू खेड्यावर आता काहीच्या जाऊ दे. एवढ्याचं कळीचं कळी गाडी यायचं सरला असता तर गेलो तरी असतो. भाग्य जागा लागत आहे मला इथं. कापावरती मला मी नाही. मला आता 9वा महिना सुरू झाला. आता डिलिव्हरी करू नको पहिले मग बाकीच्या गोष्टी करू. कशी म्हणजे अशी बारीक आहे म्हणते. बारीक नाही कसा झालं ठोकर. झालं का ठोकर झालं कसं माहित आहे का? आता तू फक्त मोज. सोळा कपडे 16 मग 16 कपडे 16 तुझ्यासाठी निसता. पुरी गरमी होऊन जाईल. गट्टीच्या घट्टा सरले बारीकचा खबर मी मजा आणि हे तुझे आजल होते अजून नाहीये. कसं वाटली आयडिया? पॅन्ट घसरतंय. आयडिया बारीकचा ठोकर कुठे खायची गरज नाही काय का नाही. या पैकी अरे तो काढलं का पाहून
स्टोरी ऐकायची शिवाय का नसे पण आता एक काम करू आता वेळेला आलो तर आता येऊन जाईल लवकर विचार करा आणि आपल्याला भेटला ये केला कितीला ए गंगे